लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या जीवनचरित्राचं दर्शन आपण रामविजय या ग्रंथाच्या माध्यमातून करत आहोत। काल आपण हनुमंतरायाच्या जन्मकथनाची कथा श्रवण केली। मागील कथानुसंधान तृतीय अध्यायी निरूपण चौथ्या अध्यायाला प्रारंभ झालाय। मग तृतीय अध्यायात काय सांगितलं होतं? सांगितले हनुमंत जन्म कथन, हनुमंत जन्माची कथा सांगितलेली होती। कशाच्या आधारे सांगितलेली होती? मूळ ग्रंथा आधारे, मूळ ग्रंथाच्या साह्याने हनुमंतरायाची जन्मकथा ही तृतीय अध्यायात सांगितली। सिंहावलोकने तत्वता श्रोती परिसे जे मागेली कथा। श्रोत्यांनी काय करा, एकदा सिंहावलोकन करा। सिंहावलोकन शब्दाचा अर्थ कळतो? एक श्वापद अवलोकन आहे आणि एक सिंहावलोकन आहे। श्वापद अवलोकन म्हणजे काय? कुत्र्याला जर आपण बेलने फेकून आणलं ना, ते बेलण्यालाच पाहत आणि त्यालाच चावत बसतो। पण सिंहाला जर दगड फेकून आणला, ते दगडाला पाहत नाही, दगड कुणी मारलं त्याला पाहत। त्याला म्हणायचं सिंहावलोकन। म्हणजे मूळ पाहणारा जो असतो तो सिंहावलोकन करणारा श्रोता आहे। वरवर पाहणाऱ्याला श्वापदावलोकन म्हणता येईल। श्रोती परिसेजे मागील कथा, श्रोत्यांनी माग काय कथा झाली होती थोडी ध्यानात आणा, सिंहावलोकन करा। तिघी राण्या झाल्या गर्भस्था, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी। पाठीमागे अध्यायात आपण श्रवण केलं होतं की तिन्ही राण्या काय झाल्या होत्या? गर्भवती झाल्या होत्या। कोण कोण? कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी। जैसा शुद्ध विजेचा मृगांक, दिवसे दिवस कळाधिक, की पळोपळी चढे अर्क, उदयाद्रिहुनी पश्चिमे। ज्या पद्धतीने जैसा शुद्ध बीजेचा मृगांक, शुद्ध बीज म्हणजे प्रतिपदा, मृगांक म्हणजे चंद्र, प्रतिपदेचा चंद्र जसा दिवसे दिवस कळा अधिक, दिवसा दिवस जसा एकेका कलेने वाढत जातो, प्रतिपदेश चंद्रलेखेव वर्धिष्णूर। मग ती शिवाजी महाराजांची पुढे राजमुद्रा आहे। तिचा अर्थ काय? प्रतिपदेच्या कलेप्रमाणे वाढत जाणार साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं असू द्या। तर जैसा शुद्ध विजेचा मृगांक, दिवसेदिवस कळा अधिक, ज्या पद्धतीने प्रतिपदेचा जो चंद्र असतो दिवसांनी जसे त्याच्या कला वाढत वाढत जातात, की पळोपळी चढे अर्क, उदयाद्रिहुनी पश्चिमे, किंवा ज्या पद्धतीने पळोपळ वाढत जातो, पळोपळ म्हणजे क्षणाक्षणाला वाढत जातो, अर्क म्हणजे सूर्य, कधी उदयाद्रिहुनी पश्चिमे म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असताना सूर्य हळूहळू हळूहळू वाढत जातो। की करिता संत समागम, दिवसे दिवस वाढे प्रेम, संतांचा समागम केल्यानंतर दिवसेदिवस प्रेम वाढत चालतो। की औदर्य करून परम, कीर्ती वाढे सत्वर, ज्याच्या ठिकाणी दातृत्व गुण असतो, उदारपण असतो, त्याची काय वाढत असते? कीर्ती वाढत असते। आज कर्णाची कीर्ती अजरामर आहे, कशामुळं? त्याच्या दातृत्वपणामुळे, त्याच्या उदारपणामुळे। तैसे राणी याचे गर्भ वाढती, त्या पद्धतीने राणींचे गर्भ वाढू लागले। तो वशिष्ठ बोले दशरथाप्रती, राण्या सगळ्या गर्भवती झालेल्या आहे। एक दिवस वशिष्ठ गुरुदेव दशरथाला बोलले, काय बोलले ऐका। राया धर्मशास्त्री ऐसे रीती डोहाळे स्त्रियांची पुसावे। राजा धर्मशास्त्रात असे सांगितलं, गर्भवती स्त्रीला 3 महिन्यानंतर काय विचारायचे असतात? डोहाळे विचारायचे असतात। डोहाळे पूर्वा ग कुणी हिचे डोहाळे पूर्वा, असतं की नाही ते? डोहाळे विचारायचे असतात। आता इथे उभीबद्ध आलंय, अभंगात तसं चाललंय, धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ, असा अभंग आपला रामजन्मात पाहायला मिळतो। रामजन्माच्या अभंगामध्ये ऐसे बोलता ब्रह्मर्षी, असं ऐकत असताना, असं बोलत असताना ब्रह्मर्षीच्या मुखात, ब्रह्मर्षी
हर्ष वाटला रायासी. अशा पद्धतीने ब्रह्मर्षी बोलल्यानंतर राजाला हर्ष वाटला, आनंद वाटला. नमो वशिष्ठ चरणासी राजेंद्र तेव्हा चालीला. नमस्कार केला सद्गुरु भगवंताच्या चरणावरती आणि मग सद्गुरु रायला नमस्कार करून आता मात्र राजा निघाला. कुठे चालला? आपल्या तिन्ही स्त्रियांना डोहाळे विचारण्याकरता. कशा पद्धतीने? दैसा सचीची या मंदिरात वृत्रासुर शत्रू प्रवेशत, तैसाचे अजपाळ सूत कैकई सदनी प्रवेशला. ज्या पद्धतीने शची म्हणजे कोण? इंद्राची पत्नी. शचीची या मंदिरात, मंदिरात म्हणजे घरात, खोलीत, रूम मध्ये. इंद्र ज्या पद्धतीने शचीच्या रूम मध्ये, जैसा शचीची या मंदिरात वृत्रासुर शत्रू, वृत्रासुराचा ज्याने नाश केला असा इंद्र जेवी प्रवेशत, जसा तो प्रवेश करतो, तैसाची अजपाळ सूत कैकई सदनी प्रवेशला. त्या पद्धतीने अज राजाचा सूत म्हणजे पुत्र कोण? दशरथ राजा, तो कैकई सदनात आला. आता मनात एक शंका येईल, राण्या किती आहेत? कैकई, कौसल्या, सुमित्रा. मग सगळ्यात पहिली कोण मोठी? कौसल्या. मग कौशल्याच्या महालात जायला पाहिजे होतं राजाने. मग पहिल्यांदा कैकेयीच्या महालात का गेले असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर लगेच श्रीधर स्वामींनी दिलं. पिंड प्रशानाचे काळी कैकई होती रुसली, म्हणून राजेंद्र ये वेळी तिचे सदनी प्रवेशला. पिंड उशिरा दिला म्हणून तिला काय आला होता. आता तिसऱ्यांदा तिचे डोहाळे विचारायला जर तिसऱ्या नंबरला गेला राजा, तर मग ती म्हणाल आता तर तोंडच दाखवू नका तुम्ही मला. तिला थोड्या थोड्या गोष्टींना राग येतो, म्हणून आता तिला राग येऊ नये म्हणून सुमित्रा कौशल्या समजदार आहे, कैकेयी थोडी हट्टी स्वभावाची, कैकेयीला राग येऊ नये म्हणून राजाने काय केलं, पहिल्यांदा कैकेयीच्या महाली गेला. कैकेयी सदनी प्रवेशला. दुती जाणवी ती स्वामीनी ते, डोहाळे पुसावया तुम्हा ते, नृपती स्वये तसे येथे सुमुहूर्त पाहून या. काही दूत जे होते ते तिला जाणवण्याकरता म्हणजे तिला चाहूल देण्याकरता, तिला माहिती देण्याकरता पुढे गेले आणि पुढे जाऊन सांगितले, राजे तुम्हाला, नृपती म्हणजे राजा, राजा तुम्हाला डोहाळे विचारण्याकरता येत आहे. अशा पद्धतीने चांगला मुहूर्त पाहून, सुमुहूर्त पाहून राजा नृपती स्वतः येथे डोहाळे तुम्हा ते पुसावया येत आहे, ऐसे दुती स्वामीनी ते जाणविती. अशा पद्धतीने दुतीने म्हणजे दूतांनी स्वामिनीला कल्पना दिली. सुंदरपणाचा अभिमान म्हणी त्यावरीही कैकई गर्भिणी. इथं असं आहे, श्रीधर स्वामी म्हणताय ती सुंदर होती, त्याचा तिला अभिमान होता आणि त्याच्यात ती गर्भिणी होती. नामदेवरायाची भाषा, सुंदरपणाचा अभिमान म्हणी त्यावरी गर्भिणी नामा म्हणे, अशी नामदेवरायाची भाषा. संत वाङ्मयात आपल्याला साम्य पाहायला मिळतो. सुंदरपणाचा अभिमान त्याही वरी कैकई गर्भीण, तैसे अल्पविद्या गर्वपूर्ण तैसे येत झाले. कशा पद्धतीने? जसं एखाद्याकडं अल्पविद्या असते पण गर्व फार असतो, येतं एकच टिपण, पण अख्ख्या महाराष्ट्रात म्हणतो पट्ट्यासारखा कीर्तनकार कोणी नाही. का? अल्पविद्या परी गर्व शिरोमणी. जैसी गारुडियाची विद्या किंचित परी बिद्रे ब्रिदे बांधिती बहुत. जो गारुडी असतो, माकडाचा खेळ करणारा, सापाचा खेळ करणारा, ते काय करतात, सापा माकडाचा खेळ करण्याची गारुडी वगैरे असते, गारुडी काय करतात, त्याची विद्या किंचित असते, किंचित विद्या असते, थोडी विद्या त्याच्याकडे असते, परंतु तो ब्रीद म्हणजे वल्गना फार करतो. ब्रीदे शब्दाचा अर्थ वल्गना फार करतो. ब्रीदे बांधिती म्हणजे वल्गना फार करतो, विनाकारण चर्चा फार करतो. विद्या कमी असते पण चर्चा जास्त असते, रात्र कमी असते सोंगत जास्त असतात. की निर्नासिक वाहत रूपाभिमान विशेष पै. निर्नासिक म्हणजे नाक नसलेला, नाकटा. इतराला जेवढा स्वरूपाचा अभिमान नसतो त्यापेक्षा नाकट्याला जास्त अभिमान असतो. म्हणतो मी लय भारी दिसतो, चंद्रा नाक पाय आरशात. बिंदू मात्र विषवृश्चिका परी पुच्छाग्र सदा वृत्ते देखा. विंचवाच्या नांगीत बिंदू मात्र एक थेंबरच विष असत, पण त्याची नांगी कायम कशी? पृच्छाग्र, पुच्छेचा अग्रभाग म्हणजे नांगी. ती नांगी कशी असते? सदा वरते देखा, ती कायम वर असते. किंचित ज्ञान होता महामूर्खा, मग तो नगनी वाचस्पतीचे. एखाद्या महामूर्खाला किंचित ज्ञान झालं,
एकदा अभंगाचा अर्थ सांगता आला मग तो मोठ्या मोठ्या कीर्तनकाराला गिनत नाही, वाचस्पतीशी न गिने. खडाने धेनुसी दुग्ध किंचित परी लाता प्रहार दे बहुत. खडाने धेनू म्हणजे जी गाई भाकड आहे, भाकड खडानी म्हणजे भाकड, अशी भाकड गाईला दूध किंचित असतं, थोडंफारच मिळतं तिच्यात दूध. मग तिच्याकडे जास्त काय मिळतं? जास्त फक्त लातेचा प्रहार. कुणी धार काढायला गेला का तिला लाता मारते. लत्ता प्रहार दे बहुत. अल्पोदके घट उचंबळत अंग भिजवत वाहकाचे. जो घट पूर्ण भरलेला असतो ना तो काही जास्त आवाज करत संपूर्ण कुंभम न करो ते शब्द हा पूर्ण भरलेला कुंभ हा शब्द करत नाही. पण अर्धा कुंभ असला, अर्धा अंडाबाईच्या डोक्यावर असला आणि बाई हांडा घेऊन निघाली का तो मुंबई पुणा मुंबई पुणा मुंबई पुणा डचाक डुचाक डचाक डुचाक करत असतो. मागे पुढे खळखळाट करत असतो. आणि मग तो काय करतो? तो हंडा अल्पोदके घट उचंबळत अंग भिजवत वाहकाचे. जो वाहणारा असतो त्याचा अख्खा अंग भिजून टाकतो. तैसे कैकैस झाले ते वेळी प्रीतीने दशरथाला जवळी. आपण सेजेवरी निजली नाही धरली मर्यादा. त्यावेळेला कैकैस झाले ते वेळी तशा पद्धतीने कैकेला थोडा अहंकार झाला. प्रीतीने दशरथ आला जवळी. दशरथ राजा प्रेमाने तिच्या जवळ येऊ लागला. मग तिने काय केलं? आपण शेजेवर ही निजली. शेजेवर म्हणजे बिछाण्यावर, आताच्या भाषेत दिवाना पलंगवर झोपली. शेजेवर ही निजली नाही धरली मर्यादा. तिने नवऱ्याची मर्यादा धरली. शेवट राजा येतो, राजा आल्यानंतर तिने उठून बसायला पाहिजे, पण तिला वाटलं मी गर्भिणी मी सुंदर आहे म्हणून ती झोपली. मुद्दाम अहंकार होता तिच्या ठिकाणी. श्री सेवक आपत्य दासी श्वान मरकट कुरुपियासी. मर्यादा तुटता मग सकळांशी ते आणि वार जाणे जे. स्त्रीची मर्यादा तुटता का म्हणे, सेवकाची मर्यादा तोडता का म्हणे. आपत्य म्हणजे मुलांनी मर्यादा तोडू नये, दासीनी मर्यादा तोडू नये, कुत्र्याने मर्यादा तोडू नये, माकडाने मर्यादा तोडू नये. मरकट म्हणजे माकड. कुरूप जो आहे त्यांनी मर्यादा तोडू नये. मर्यादा तुटता मग सकळांशी ते आणि वार जाणीचे. आणि मग जर त्यांनी मर्यादा तोडली तर मग त्यांना आटोक्यात आणणं फार कठीण असतं. म्हणून मर्यादा काही तेथ काही नजरी देखता दशरथ. परंतु कैकेयीने मात्र दशरथाला पाहून काही मर्यादा धरली नाही. तिशी डोहाळे पुसे नृपणात उभा समीप राहुनी. समीप उभा राहुनी तिशी नृपणात डोहाळे पुसी. जवळ उभं राहून राजा तिला डोहाळे विचारला का सांगा राणी साहेब, कैकेयी राणी साहेब सांगा काय डोहाळे तुमचे. म्हणे कैकेयी बोल वचन तुझं जे आवडे मनातून ते मी समस्त पूर्वी सत्य जाण प्रिय करे. हे प्रिय कैकेयी सांग तुला काय पाहिजे, तुला जे पाहिजे तुम्ही लगेच द्यायला तयार आहे, सांग तुला काय पाहिजे. मग काय बोले ते वेळे तुम्ही काय पुरवाल माझे डोहाळे. माझे मनीचे जे सोहळे ते पूर्ण करता दिसेना. मग काही म्हणली मला काही वाटत नाही तुमच्याकडे, पण तुम्ही माझ्या मनातले डोहाळे पूर्ण करा. तुम्ही काय पुरवाल माझे डोहाळे. माझे मनीचे जे सोहळे ते पूर्ण करता दिसेना. माझ्या मनात जे सोहळे जो आनंद आहे तो तुम्ही पूर्ण कराल असं मला काही वाटत नाही, तसं पूर्ण होईल असं काही मला दिसत नाही. मग बोले अजनंदन तुझं कारणी वेचिन प्राण. दशरथ राजा म्हटलं काही अगं तू माझ्या आवडीची आहे, तुझ्याकरता मी माझा प्राण देईल. काय देईल? प्राण देईल. पण मी मात्र तुझी इच्छा पूर्ण करेल. परी तुझे डोहाळे पुरवीन सत्य जाण सुकुमारे. हे सुकुमार असलेले काही मी हवं प्राण देईल, परी तुझे डोहाळे पुरवीन. शपथ घेऊन सांगतो गरज पडली तर माझा प्राण देईल, पण तुझी इच्छा मात्र मी पूर्ण करील. आणि माझं हे बोलणं खरं समज, तुला काय हे खोटं वाटू देऊ नको. मग ती म्हणे जी नरपवरा डोहाळे हेची माझ्या अवतारा. कौशल्या सुमित्रेचे या कुमारा दिगंतरा दौडावे. ती म्हटले राजासाहेब पूर्ण कराल ना माझे डोहाळे, मग ऐका मला काय डोहाळे. मग ती म्हणे नृपवरा डोहाळे हेची माझ्या अवतारा. ऐका ऐका मी काय डोहाळे सांगते. अवतारा म्हणजे ऐका. कौशल्या सुमित्रेचे या कुमारा दिगंतरा दौडावे. कौशल्याच्या आणि सुमित्रेच्या पुत्रांना, कुमारा म्हणजे लेकरांना, दिगंतरा दौडावे जंगलात पाठवून द्यावा असे माझा डोहाळे. हिला डोहाळे काय लागलं? कौशल्याच्या आणि सुमित्रेच्या पोरांना कुठं पाठवावं? जंगलात पाठवावे दूर कानना. त्यांचा समाचार पुन्हा कळेना. आमचे वर्तमान त्यांचे करना साहसही न जावे.
त्यांना इतकं दूर काननात म्हणजे जंगलात पाठवायचं की त्यांचा समाचार पुन्हा कळेना, त्यांचा समाचार आम्हाला मिळाला नाही पाहिजे, त्यांची बातमी आम्हाला मिळाली नाही पाहिजे, आणि आपलं काय चाललंय हे आमचे वर्तमान त्यांची काना साहसही न जावे, आपलं काय चाललंय हे सुद्धा त्यांच्या कानावर गेलं नाही पाहिजे, इतक्या दूर ते पाठवायचे. राज्य द्यावे माझ्या पुत्रा, आणि माझ्या पुत्राला तुम्ही राज्य द्या. हे जी डोहाळे होती राजेंद्रा, हे राजेंद्रा, हे दशरथ राजा, माझ्या मनात हेच डोहाळे. तुम्ही म्हणाला धर्म खरा, तरी तो दोष मजवरी घालीजे. तुम्ही म्हणाला हा खरा अधर्म आहे, पण तुम्ही काळजी करू नका, तो दोष माझ्यावर घाला. मज निंदतील जे जे लोक, तो वाटेल परम सुख. मला जे जे लोक निंदा करतील माझी, तेवढे तेवढे मला आनंद वाटेल. समस्त जना व्हावे दुःख, हेची मजला आवडे. सगळ्या जगाला दुःख व्हावं हेच मला आवडतं म्हणे. ती काय म्हणली? सगळ्या जगाला दुःख हेच आवडतं. ते काय झालं, एकदा एका गावामध्ये गावाच्या बाहेर एक माणूस जाऊन बसला होता. ते काही लोक आले, म्हटले अहो इथं गाव पाट्या लावलेलं आहे का, जंगलात कुणी फिरू नका, कारण जंगलात बिबट्या सुटलेला आहे, वाघ सुटलेला आहे. तो म्हटला म्हणून तर मी आलोय. हा, अरे का भांडणं झाले बायको सोबत? नाही म्हटलं, भांडणं फिरणं नाही, मग कशामुळे आलंय इथं जंगलात? बिबटे राहतात, वाघ राहतात, हल्ला करतील, मरशील तू, कशाला थांबला जंगलात? म्हटलं मी जंगलात येण्यापाठीमागे माझा उद्देश असा आहे, मला वाघाने पाहावं, वाघाने मला खावं, त्याने मला खाल्लं म्हणजे त्याच्या तोंडाला रक्त लागेल, त्याला रक्ताची चटक लागेल, आणि मग तो गावात घुसेल आणि गावातील प्रत्येक माणसाचा मुर्दा पाडेल. म्हणजे मी मेलो तरी चालेल, पण जगात मला काय करायचंय? वाटोळं करायचं. असा एक वर्ग समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्या वर्गाची काही जगाला दुःख होतं ना, तेव्हाच मला सुख होतं म्हणजे. मग मला आता थोडंफार लोकांनी निंदा केली, लोकांनी मला नावं ठेवले तरी चालतील, म्हणजे जे जे नेमतील लोक, तो परम वाटेल सुख. समस्त जना व्हावे दुःख, हेची मजला आवडे. सगळ्या लोकांना दुःख हो हेच मला आवडतं, असं काही बोलू लागली. आईसे काही वदते अवसरी, ऐकत अनुरूप खेळ खोचला अंतरी. असं कैकईच बोलणं, वदे म्हणजे काही बोललेलं, ते अवसरी नृप ऐकता खोचला. ते ऐकताना राजा अंतरी खोचला, म्हणजे अंतकरणामध्ये त्याला फारच दुःख अशा पद्धतीने झालं. की काळीजी घातली सुरी, की अंगावरी चपळा पडे. अंगावर जशी वीज पडावी तशा पद्धतीने हिचे वाक्य त्याच्या कानावर पडले. किंवा काळजात जशी सुरी घालावी तशा पद्धतीने कुणी काळजातच सुरी घातली का, असे त्याला तिचे वाक्य वाटू लागले. कोणाचे? ऐसे कैकईमध्ये त्या अवसरी ऐकता रूप खोचला अंतरी, की काळजी घातली सुरी, की अंगावरी चपळा पडे. चपळा म्हणजे वीज. वचन नव्हे ते केवळ, दुःखवलीचे श्रेष्ठ फळ. ते फक्त शब्द नव्हते, ते साक्षात दुःखवलीचं म्हणजे दुःखरूपी वनस्पतीचं, वेलीचं मोठं फळ होतं, ते श्रेष्ठ फळ. की संचरले हळहळ हृदय वाटे दशरथा, आणि तिचं बोलणं हे बोल वाटत नसून ते एक विष वाटत होते. विष, हळहळ म्हणजे विष. वाटे पर्वत कोसळला, की काळ सर्प जिवारी झोंबला, की तप्त शस्त्र घाये पडिला अंगावरी अकस्मात. आता असं वाटत होतं जणू काही पर्वतच अंगावर कोसळला. की काळ सर्प जिवारी झोंबला. काळ सर्प म्हणजे सगळ्यात मोठा महासर्प. तो त्यांनी आपल्याला दंश केल्यासारखं राजाला वाटत होतं. की तप्त शस्त्र घाय पडिला, तर आपल्याला शस्त्राचा घाव अंगावरती पडल्यासारखं राजाला वाटू लागलं. अंगावरी अकस्मात काही वचन कलशोद्भव पूर्ण, राशिले आयुष्य सागर जीवन, राव घाबरा होय दैसा चतुरानन, वदे हरण केले जेव्हा. इथे उपमा दिली. उपमा कशाची? कैकेयीच्या वचनाला उपमा दिली अगस्त्य मुनीची. अगस्त्य मुनीने जसा सगळा समुद्र पिला होता की नाही, एका आचमनी अगस्त्य मुनीने माझा पिता शोषिला. लक्ष्मी सांगते सरस्वतीला, अगस्त्य मुनीने काय केलं होतं? एकाच घोटामध्ये सगळा समुद्र पिऊन टाकला होता. तसं इतका आनंदाने सांगायला आलेला राजा दशरथ, त्या दशरथातील अख्खा आयुष्यरूपी जीवन या कैकेने एका घोटात पिऊन टाकलं. राव घाबरा होय दैसा चतुरानन, वेदहरण केले जेव्हा. राजा इतका भयभीत झाला. कशा पद्धतीने? जसा वेदाचं हरण केल्याबरोबर चतुरानन, आनंद म्हणजे तोंड, चतुर चार,
किंवा चतुर डोक्याचा किंवा 4 डोक्याचा असा ब्रह्मदेव वेदाचा हरण झाल्यानंतर वेद हिरावून घेतल्यानंतर जसा घाबरा झाला होता तसा राजा दशरथ कैकेयीचे शब्द ऐकून कसा झाला, भयभीत झाला, घाबरला. परमखेद पावला नृपवर तीस निधीचं प्रत्युत्तर. मग सुमित्रेचे मंदिर प्रवेशता झाला. तो अंतकरणात फार खचला, फार खेद त्याच्या अंतकरणाला वाटला. तिला काहीच बोलला नाही. तिसी नेदीचं प्रत्युत्तर तिला काहीच बोलला नाही. मग सुमित्रेचे मंदिर प्रवेशता झाला. मग सुमित्रेच्या महाली आला. संसारात पेजे संतप्त ते संत समागमे जैसे निवत. संसारात तापलेले लोक जसे संत समागमात आल्यानंतर निवतात, शांत होतात. निवणे म्हणजे शांत होणे. तैसाची राजा दशरथ सुमित्रा सदनी सुखावला. तशाच पद्धतीने राजा दशरथ हा सुमित्रेच्या महाली आल्यानंतर सुखावला, आनंदित झाला. तिचे नाव सुमित्रा सती परिणामा ऐशीचा आहे रे ती. तिचं नाव सुमित्रा आणि तिचं जगणंही अगदी नावासारखंच. नामाईसीच आहे रे ती. वरकड नावे जी ठेवी ती तो व्यर्थची जाणी जे. आता अलीकडे जी नावं ठेवले जातात, वरकड म्हणजे अलीकडे जी नावं ठेवले जातात ते कसे आहेत, ते व्यर्थच आहेत. नाव ठेविले उदार कर्ण हरकावे चिता जाय प्राण. एखादं नाव ठेवलं कर्ण पण आडकावे चिता, रुपया जरी त्याच्याकडनं हरवला तरी त्याचा प्राण जातो. काय उपयोग आहे त्याचं तसं नाव ठेवून. बृहस्पती नाम ज्या लागून धड वचन बोलता नये. एखादं नाव ठेवलं बृहस्पती आणि त्याला वाचता सुद्धा येत नाही, एक शब्द बोलता सुद्धा येत नाही. काय उपयोग आहे तसं नाव ठेवून. कमल नयन नाम विशेष परी दोन्ही डोळ्या वाढले वडस. कमल नयन, कमळासारखे डोळे असा त्या कमल नयन शब्दाचा अर्थ होतो. मग कमळासारखे डोळे असं नाव ठेवले एखादं कमल नयन, परंतु त्याच्या डोळ्याला मोतीबिंदू वाढलं. वडस म्हणजे मोतीबिंदू. शिरसिंधू नाम पुत्रास परितक तक्रतयास मिळेना. एकाने आपल्या पोराचं नाव ठेवलं शिरसिंधू. शिर म्हणजे दूध, सिंधू म्हणजे समुद्र, दुधाचं समुद्र नाव ठेवलं. परंतु त्या पोराला ज्याचं नाव शिरसिंधू आहे त्याला ताक सुद्धा भेटत नव्हतं. तक्र म्हणजे ताक. नाव ठेविले पंचानन तरी जंबूक देखता पळे उठून. एखादं नाव ठेवलं पंचानन. पंचानन म्हणजे सिंह, परंतु त्यांनी जंबूक म्हणजे कोल्हा पाहिला तरी तो उठून पळवतो. काय उपयोग आहे. हे काही आडनाव असतं वाघ. पाल पाहिजे तरी अख्खं घर डोकं घेतात. हा नावापुरतच वाघ असते. जन्म गेला मागता कोरांना सार्वभौम नाम तया ते. एकाचं नाव ठेवलं सार्वभौम म्हणजे राजा नाव ठेवलं आणि त्याचा अख्खा जन्म गेला पोरांना मागण्यात. काय उपयोग आहे. नृपाला नाव ठेविले जाया मदन. त्याचं नाव मदन ठेवलं. मदन म्हणजे काय, कामदेव. तो कुरूप कुलक्षण, पण त्याच्या ठिकाणी कामतेचा एकही गुण नाही. तो दिसायला कुरूप आणि त्याच्यात गुणही वाईट, कुलक्षण. तैसी सुमित्रा नव्हे पूर्ण करणे नामासारखी. परंतु सुमित्रा ही तशी नव्हती, तिची करणी ही नामासारखीच होती. नृपाला ऐकता करणी समोर आली हंसगामिनी. राजा आलेला ऐकला आणि हंसगामिनी. हा हंसगामिनी म्हणजे हंसाला सुख देणाऱ्या हंसिनी. हंसगामिनी म्हणजे राणी समोर आली. कोणाच्या, दशरथ राजाच्या. आता बघा दशरथ राजा येतो, ही चाहूल मिळाल्यानंतर दूतांनी निरोप दिल्यानंतर काही आली होती का. काही उलट मंचकी पौडली होती ती पापिनी, असं नामदेवरायांनी वर्णन केलंय. श्रीधर स्वामींनी ते सांगितलं की ती उलट मंचकावर पहुडली, दिवाना पलंगवर झोपली ती. पण इकडे मात्र राजा आलेले पाहिले. नृप आला ऐकता करणी. हे नुसतं कानाने ऐकले तरी समोर आली हंसगामिनी. दशरथाचे चरणी मस्तक ठेवी सद्भावे. दशरथाच्या जवळ आली त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं. स्त्रियांस देव तो आपुला नाथ. स्त्रियां करता पती हाच परमेश्वर असतो. स्त्रियेने दुसरा देवदेव नाही केला तरी चालेल, गुरुवारचे उपवास नाही धरले तरी चालते, एकादशी सारखं व्रत नाही केलं तरी चालेल, पण पतीची सेवा केली पाहिजे. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. स्वामी काज, एखादा सेवक असेल त्यांनी स्वामीची सेवा करणं ही देवाची पूजा आहे. गुरुभक्ती, एखादा शिष्य असेल त्याने गुरुची सेवा करणं हीच ईश्वर भक्ती आहे. पितृवचन, एखादा पुत्र असेल त्याने बापाचं वचन ऐकणं हीच विष्णूची महापूजा.
आणि सेवापती एखादी पतिव्रता मौली असेल तिने नवऱ्याची सेवा करणं हीच विष्णूची महापूजा आहे. हीच विष्णूची महापूजा अनुभवणं ही तुझ्या सेवा केली पाहिजे. हा स्त्रियासी देवत्व आपुलानाथ पुत्रासी माता पिता सत्य पुत्राकरता मायबाप हे देवतुल्य आहेत. शिष्यासी गुरुदैवत शिष्याकरता गुरु हा दैवत स्वरूप आहे. गृहस्थासी दैवत अतिथी पै आणि गृहस्थाकरता जो अतिथी आहे तो देव आहे. अतिथी कोणाला म्हणतात? पाहुण्याला नाही अतिथी म्हणत, ज्याची येण्याची तिथी सांगता येत नाही. अतिथी तिथी म्हणजे मुहूर्त, जो तिथी न पाहता येतो त्याला म्हणतात अतिथी. नेमकं गुलाबजामुनची पंगत संस्थेत असल्यावर स्टेटस पाहून जो येतो तो अतिथी नाही. आलं का ध्यानात? अतिथी म्हणजे नाही, तिथी मुहूर्त जो मुहूर्त पाहून येत नाही किंवा ज्याचा येण्याचा कोणताही मुहूर्त राहत नाही असा अतिथी. हा ग्रहस्थ करता देव असतो. अतिथी देवो भवो म्हणून सुमित्रेने अजनंदन पूजेला षोडशोपचारे करून आणि म्हणून सुमित्रामाईनी अजनंदन म्हणजे दशरथ राजा षोडशोपचारे पूजा करून पूजला. उभी ठाकली कर जोडून अधोवदन सलज्ज उभी राहिली हात जोडून आणि अधोवदन खाली मान घातलं. अधोवदन म्हणजे खाली मान घातलं आणि सलज्ज लज्जापूर्ण डोक्यावरनं पदर घेऊन खाली मान घालून उभी टाकली. कैकई डोहाळ्याचे दुःख प्रबळ राव विसरला हो सकळ. कैकेयीने जे डोहाळे सांगितलं होतं त्याचं दुःख राजाला झालं होतं. राजा ते सगळं दुःख विसरून गेला. राव विसरला हो सकळ जाईसा बोध ठसवता निर्मळ तमजाळ वितुळे पै. ज्या पद्धतीने एखादा बोध अंतकरणात ठसवल्यानंतर तमजाळ म्हणजे अज्ञान रूपी अंधकाराचं, तम म्हणजे अंधार, अंधाराचं झालं अज्ञान रूपी झालं काय होतं, ज्या पद्धतीने वितळतं निघून जातं नाहीच होतं. तशा पद्धतीने राजा कैकेयी डोहाळ्याचं दुःख विसरला. सुमित्रेचं मंदिरा आल्यानंतर अजून डोहाळे ऐकलेले नाहीयेत. राजा म्हणे सुमित्रेशी काही डोळे होता ती मानसी ते मज सांग निश्चयसी कुरुंग नेत्रे सुमित्रे. हे सुमित्रा तुला काय डोळे होतात ते सांग. तिला कुरुंग नेत्रे शब्द वापरला. कुरुंग म्हणजे आणि हरणाच्या डोळ्याची मृगनयनी म्हणून कृंग नेत्रे शब्द वापरला. हे मृगनयनी सांग तुला काय डोहाळे होत आहेत. मग किंचित हास्य करून बोले सलज्ज अधोवदन जय ऐकता सुख संपन्न अजनंदन होय पै. किंचित मग तिने किंचित हास्य केलं आणि लाजून बोलायला लागली, खाली मान घालून बोलायला लागली. कोण? सुमित्रामाई. जे ऐकता सुख संपन्न अजनंदन होय पै. ती जे बोलली ते ऐकल्याबरोबर अगदी सुखाचं भरता आलं. कोणाला? दशरथ राजा सुखावला. कैकेयीचे शब्द ऐकून तो दुखावला होता. सुमित्रेच्या महाली आल्याबरोबरच तो सुखावला. उन्हातून चालताना माणसं जसं थकतात त्यांना तो ऊन नको नको वाटतं आणि मस्त एसी कूलर खाली आल्यानंतर हा असं वाटतं की नाही, तसं कैकेयीच्या महालातून आलेला राजा फार दुःखित होता. पण सुमित्रेच्या नुसतं मंदिरात प्रवेश केला, दारात प्रवेश केला, खोलीत प्रवेश केला, अतिशय आनंद त्याला झाला. आणि आता मात्र तिने एवढी षोडशोपचारे पूजा केली, चरणावर मस्तक ठेवलं. राजा तिला विचारते सांगा डोहाळे काय आहे, आणि ती लाजून खाली मान घालून हसली आणि आता डोहाळे सांगायला लागली. म्हणे हेच आवडी बहुवस कौशल्य गर्भी जगन्निवास अवतरेल जो आदि पुरुष जगदवंद्य जगाचा आत्मा जगदवंद्य आदि पुरुष जगन्निवास कौशल्याच्या गर्भी अवतार धारण करणार आहे. त्याची अहोरात्र सेवा बरवी वाटे मम पुत्रेची करावी. माझ्या पुत्राने त्याची दिवस रात्र सेवा करावी असं मला वाटतं. जाणीव शहाणी वागवी ओवाळावी तयावरून जाणते पण नेणते पण सगळं काही त्याच्यावरून ओवाळून टाकावं. सेवे परते थोर साधन मम पुत्राशी न माने आण आपल्या अंगाच्या हंतरून ज्येष्ठ सेवे लागी सेवना लागी करू. सेवे परते थोर साधन, सेवेपेक्षा मोठं साधन जगाच्या पाठीवर दुसरं कुठलंच नाही. माझ्या पुत्राने सेवेपेक्षा दुसरं साधन कशाला मानूही नाही. मम पुत्राशी न माने आण, आण म्हणजे दुसरे. आपल्या अंगाच्या हातरून ज्येष्ठ सेवना लागी करू. आपल्या स्वतःच शरीराची शय्या माझा पुत्र मोठ्याच्या सेवेसाठी करील. ज्येष्ठ सेवेलागी म्हणजे मोठ्याच्या सेवेसाठी.
म्हणजे रामासाठी माझा लक्ष्मण करेल. त्रिभुवन राज्य तृण समान, त्याहून अधिक ज्येष्ठ भजन. तिन्ही लोकांचं राज्य हे त्याला गवतासारखं वाटलं पाहिजे, त्याही पेक्षा अधिक श्रेष्ठ ज्येष्ठाचं भजन वाटलं पाहिजे, मोठ्याचं भजन वाटलं पाहिजे, मोठ्याची सेवा वाटली पाहिजे. भज सेवायाम, भज नावाचा संस्कृत मध्ये धातू आहे भांडारकरामध्ये. भज भजती म्हणजे भजने, सेवा करणे. चारही मुक्ती वाटती गौण, ज्येष्ठ सेवे पुढे पै. ज्येष्ठ सेवे पुढे चारही मुक्ती त्याला गौण वाटल्या पाहिजे. सुधारस त्याजोनी निर्मळ, कोणास आवडेल हळाळ. सांगा बरं, अमृत सोडून कोणाला विष आवडेल काय? उत्तम सांडोनी तांदूळ, शिकता का हो शिजवावी. शिकता म्हणजे खडे, शिकता म्हणजे हरळ, खडे. मग चांगलं बासमती तांदूळ सोडायचं, राजभोग तांदूळ सोडायचं, आणि उगा हाडे हाडं चालू, हाड म्हणा, हरळ, खडे. खडे का बरं शिजवायचे, त्याचा काय उपयोग आहे? तेजोनी सुंदर राये केळे, कोण बक्षिला अर्क फळे. सांगा, सुंदर राये केळे तेजोनी, रानामध्ये जे रानशिने केळे असतात, मधुर लागतात, गोड लागतात. आता हे आपल्याला बाजार जे मिळतात ते केमिकल युक्त आहे. कृपया महाराज त्या तुकाराम मुंडे साहेबाची, त्यांच्यामुळं मनुष्याचं जीवन कमीत कमी आता प्रत्येकाचं आयुष्य 5-5, 10-10 वर्षांनी वाढले. जर तुकाराम मुंडेंसारखा सच्चा कार्यकर्ता अजून काही वर्ष या पदावर राहिला तर मला वाटतं प्रत्येक मनुष्य 100 वर्षाचं जीवन जगेल. काय महाराज, या अन्न पदार्थामध्ये मिक्स केलं जातं. चांगले चांगले नामांकित हॉटेल बंद पडले का? जनावरांचा चरबी त्याच्यात टाकला जायचं. बोललेलंच बरं महाराज. मी तर म्हणेल ज्ञानोबाराकडे आपण सगळे मिळून प्रार्थना करू की तुकाराम मुंडे साहेबांच्या कार्याला ज्ञानोबारांनी काय द्यावं? यश द्यावं, यश द्यावं. ऐका, ज्या पद्धतीने तेजोनी सुंदर राये केळे, ते रानकेळावरून विषय निघाला. रानकेळ कसे मधुर असतात, पण आता हे बनावट केळे, झाडाला आले कच्चेच केळे, ते वरून पिकलेले दिसतात आणि खायला बेचव असतात. केमिकल टाकून ते सगळे तयार केलेले असतात. वारकरी सुद्धा काय लय गळ्यात माळा घालणारे शहाणे वाटले काय तुम्हाला? अरे कपाळावरून मोठमोठ्याले गोपी चंदनाचे फट्टे वाढणारे सुद्धा मेथीच्या भाजीला दारू फवारताना पाहिलेत मी. असंच आहे, सगळीकडे असंच चालू आहे. काय सांगितलं तर, रान केळे, राय केळे तेजोनी, कोण अर्क फळे बक्षील. अर्क फळे म्हणजे रुईचे, रुईला फळं असतात, ते फुलं फिळं काही, किंवा अर्क फळ म्हणजे धोत्राचे फळ कोण भक्षण करेल? कल्पद्रुमी जो विहंगम खेळे, तो नातळे बाबुळेशी. जो कल्पाच्या वृक्षाखाली माणूस खेळतो, बाबुळी खाली कशाला हातळेल, कशाला येईल? मानस सरोवरचा हंसपाई, तो कदा न राहे उलुकग्रही. उलुकग्रही म्हणजे घुबडाच्या घरी, उलूक म्हणजे घुबड. मानस सरोवरामध्ये जो हंस राहतो, तो घुबडाच्या घरी येऊन राहील का? बुडी तिथली शिराब्दी टोही, दग्धवन नावडे तया. ज्यांनी क्षीरसमुद्रात बुडी मारली त्याला जळत असलेलं दग्धवन, जळत असलं वन त्याला आवडेल का? कधी आवडणार नाही. नंदनवनीचा भ्रमर कदा काळी, अर्क पुष्पिरुंजन घाली. नंदनवनात राहणारा भ्रमर, भुंगा. नंदनवन म्हणजे फुलांच्या बागा जिथं आहेत, अशा फुलांच्या बागेत राहणारा भुंगा, तो कदा काळी अर्क पुष्पिरुंजन घाली. तो त्या रुईच्या फुलाच्या भोवती असं गुंजराव करील का? नाही करणार. ज्याने इंद्रभुवनी निद्रा केली, तो खदिरांगरी कर्ण निजे. ज्याने इंद्रभवनात झोप घेऊन जो आला, तो विस्तवाच्या इंगळावर झोपेल काय? नाही झोपणार. रंभे तुले जाया चांगली, सांडोनी प्रेत कोण कवली. रंभेसारखी ज्याला बायको आहे, तो बायको सोडून प्रेताला मिठी मारेल का? तैसी भजने आवडी धरली, कदा विषय न रमेतो. तशी ज्यांनी भजनाची आवड धरली, तो कधी विषय वाचण्यात रममान होत, आणि जो विषय वाचनात रममान झाला त्याने कधी भजनाची आवड धरली नाही असं म्हणायचं. म्हणून राज चक्र चुडामणी, माझी आवडी ज्येष्ठ भजनी. म्हणून हे राजेसाहेब, माझी जी आवड आहे ती मोठ्याची सेवा करायची आवड आहे, ज्येष्ठ भजनी. ऐसे सुमित्रेचे शब्द करणी, आकर्णिले दशरथे.
असे सुमित्रेचे शब्द राजा दशरथाने ऐकले. वाटे अमृत प्राशन केले. त्याला असं वाटत होतं की मी जणू काय अमृतच आता पिलो, की त्रिभुवन राज्य हातास आले, की तिन्ही लोकांचं राज्य माझ्या हातात आलेलं आहे. तैसे नृपाचे मन संतोषले, आलिंग गेले सुमित्रेशी. तशा पद्धतीने त्या राजाचं मित्र म्हणजे राजा, त्या राजाचं मन आनंदित झालं आणि त्या राजाने काय केलं, आलिंग गेले सुमित्रेशी, आलिंगन दिलं सुमित्रेला. म्हणे एक सुकुमारे राजसे, म्हणू लागले हे बघ राजसे, हे सुकुमारे, हे राणी ऐक. चंपक कळिके परम डोळसे, चंपक कळिके चाफ्याची कळी, परम डोळसे, परम डोळसे शब्दाचा अर्थ होतो सुंदर डोळे असलेली. तू डोळे इच्छिले जे मानसे ते मी सर्वस्व पुरवीन. तुझे माझ्याकडे डोळे मागितले ते मी सगळे पूर्ण करीन. नानाभूषणे अलंकार, ओवाळी तिजवरणी नृपवर, वेगवेगळ्या पद्धतीचे भूषण अलंकार राजा तिच्यावरून ओवाळू लागला. दाने देविले अपार, सुमित्रा हाती याचका, भिक्षा मागायला आलेला जो असतो त्याला याचक म्हणतात. त्या याचकाला सुमित्राच्या हातून अनेकविध प्रकारचे दाने देऊ केले. या उपरी ज्येष्ठ राणी कौसल्या नामे ज्ञानखानी, जे पुराण पुरुषाची जननी ख्याती त्रिभुवनी जयची. यानंतर जी सगळ्यात मोठी राणी आहे जिचं नाव कौशल्य आहे, जी साक्षात ज्ञानखानी आहे, ज्ञान स्वरूप आहे, जी पुराण पुरुषाची जननी आहे. पुराणाने जो देव वर्णन केला असा पुरुष, मर्यादा पुरुष, त्या पुरुषाची जी आई आहे, जिची ख्याती त्रिभुवनात आहे, ख्याती जेची त्रिभुवनी. आता जे परब्रह्म रसाची मूस, परब्रह्माची जी उत्पत्ती स्थान आहे, की निज प्रकाश रत्न मांदूस, निज प्रकाश रूपी रत्न, आत्मप्रकाश रूपी रत्नाची जी मांदूस म्हणजे पेटी, मांदूस शब्दाचा अर्थ पेटी. शिराब्दी ज्या हृदय विलास, शिराब्दी ज्या, शिराब्दी म्हणजे समुद्रात राहणारा, ज्या समुद्र, शराब्दी म्हणजे समुद्र, शराब्दी ज्या म्हणजे शिराब्दी म्हणजे समुद्रातून उत्पन्न झालेली लक्ष्मी. हृदय विलास, तिच्या हृदयावरती विलास करणारा कोण? विष्णू. जिने अंतरी साठविला, जिने अंतरीत साठवलाय अशी कौशल्यामाई. जो इंद्रावर त्रिभुवनेश्वर, ज्याच्या आज्ञाधारक विधी शचीवर, हृदय ध्याय अपर्णावर, कौशल्य उदरी निवासी जो, ज्याचं भजन इंद्रावर त्रिभुवनेश्वर, ज्याच्या आज्ञाधारक विधी शचीवर, जो इंद्रियाचा नवरा आहे, लक्ष्मीचा पती आहे, त्रिभुवनाचा जो ईश्वर आहे, तिन्ही लोकांचा जो मालक आहे, ज्याच्या आज्ञेने विधी म्हणजे ब्रह्मदेव, शचीवर म्हणजे इंद्र, आणि ज्याला हृदयी ध्याय अपर्णावर, अपर्णावर म्हणजे पार्वतीचा पती, ज्याला हृदयामध्ये धरतो असा देव कौशल्य उदर निवासी जो, कौशल्याच्या उदरात काय झाला? निवास करता झाला. असो कौशल्याच्या मंदिरी प्रवेशता झाला श्रावणारी. आता पहा, कौशल्याच्या मंदिरात, घरात श्रावणारी प्रवेशता झाला. इथं दशरथाला शब्द आला श्रावणारी. आरी म्हणजे शत्रू, श्रावण, श्रावणाला मारणारा, श्रावणाचा शत्रू राजा दशरथ. सेवक राहाविले बाहेरी, द्वार मर्यादा धरून या. राजासोबत येताना काही सेवक आले होते, पण ते दाराच्या बाहेर थांबले. का? राजमर्यादा आहे, ती द्वार मर्यादा आहे. दार ओलांडून सैन्यांनी मध्ये यायचं नाही, फक्त राजा एकटा मध्ये जाणार, म्हणून सेवक बाहेरच थांबले. कौशल्य ज्ञान कळा परम, तिचा अंतर्बाह्य व्यापल राम. कौशल्य आधीच ज्ञान स्वरूप आहे आणि तिच्या अंतर्बाह्य राम व्यापून भरलेला आहे. चराचर अवघे परब्रह्म नदीसे विषम कदाई. तिला सगळी पृथ्वी देवतुल्य दिसू लागले, विषम म्हणजे वेगळं काहीच दिसत नव्हतं. सांडोनी जागृती स्वप्न सुषुप्ती, नैनी ल्याली ज्ञानांजन, चराचर अवघे निरंजन, रूप दिसे कौशल्या. दशरथ प्रविष्णू अंतरी, पायस तुळ ओसरीवरी. मग सूक्ष्म देह माझ घरी, नदीचे कदा कौशल्या. कारण कोठडीत पाय सादर, तव तेथे अवघा अंधार. मग महाकारण उपरी थोर, त्यावरी नृपचर्याला. तेथे नदीचे कौशल्या सती, मग चकित पाहि नृपती. जिने उदरी साठवला जगतपती, तिची स्थिती कळेना. मग परात्पर परसात, प्रवेश तेव्हा आज पाळसूत. तो ती बैसली समाधिस्थ, निर्विकल्प वृक्षातळी. अंतरी दृष्टी मुरडली, मुरद स्वनाम विसरली. ब्रह्मानंद रूप झाली, न चाले बोली द्वैताची. जैसा परम सतेज मित्र, तेथे डागण लागे अनुमात्र. स्वरूपी पौडता योगेश्वर, ज्ञान राहे इकडे. कल्पांत विजू समशक, गिळी पिपेलिका मेरू कक्षेशी घाली. देनुवत्स मृगेंद्र आकळी, एके वेळ घडेल हे परी चतुरा विश्वारूपावरी. दृष्टांत न चाले निर्धारी, श्रोत याचे यज्ञ शाळे भीतरी. कोठे महार प्रवेशेल, वडवा नळा पुढे कर्पूरदान.
की जळनिधी माझी लवण, तैसी बुद्धी आणि मन स्वसुखापुवरी विरली, असो स्वानंद सागरात कौशल्या पूर्ण समाधिस्थ. कौशल्याची अशा पद्धतीची, तुम्ही जे वर्णन ऐकलं, अशा पद्धतीची स्थिती कोणी पाहिली? राजा दशरथाने पाहिली. विषय किचकट आहे. स्वप्न, सुषुप्ती, जागृती हे सगळे विषय तुम्हाला सांगायला लागलं तर तुम्ही आताच जागृतीमध्येच तुम्ही स्वप्नात जाल. त्यामुळे मग तुम्हाला झोपायची जबाबदारी माझ्याकडे नाहीये. त्यामुळे मग जरा अलीकडं तो सगळा विषय धावता घेतला. जर कोणाला विशेष चिंतन करायचं असेल तर आपण त्या विषयावरती पुन्हा नंतर चिंतन करू. हा, त्यात काय काय वर्णन आलं? कारण कोठडीत पाहिली, स्थूळ ओसरीत पाहिली, सूक्ष्म देहाच्या माज घरात पाहिली, महाकारणामध्ये पाहिली. मग कुठेही ती दिसेना. मग पाहिली कुठं? परात्पर परसात, म्हणजे परावाणीच्या पलीकडे परात्पर स्थानरूपी परसामध्ये अशा पद्धतीने कौशल्या दिसली. ती कशी होती? अशा वेगवेगळ्या पद्धतीने ती उदाहरणं देत 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 सांगितलेलं आहे. असो, आपण आता त्या ओळीवरून उड्डाण करून थेट कितव्या ओळीपर्यंत पोहोचलो? 94व्या ओळीपर्यंत. कौशल्या पूर्ण समाधिस्थ, जवळी उभी ठाकला दशरथ, आहे तटस्थ उगाची. कौशल्या पूर्ण समाधी स्थित झालेली होती. जवळी उभा ठाकला दशरथ, आहे तटस्थ उगाची. दशरथ तिच्या जवळ उभा राहिला, तिच्याकडे पाहू लागला, विलोकू लागला. कौशल्या स्वस्वरूपी लीन, हे दशरथासी नेनवे खून. कौशल्या स्वस्वरूपात लीन झालेली होती. हे दशरथ राजाला काही कळलं नाही. म्हणे हे रुसली संपूर्ण, तरीच वचन न बोले. त्याला वाटलं कौशल्या माझ्यावर रुसली म्हणूनच ही माझ्याशी बोलत नाही. पण कौशल्या आपापल्या स्वस्वरूपात लीन झालेली होती. तिला, कारण तिच्या पोटी प्रभू रामचंद्राचा जन्म होणार होता. ती सारखं रामप्रभूचं चिंतन करत होती. ती देवमय झाली होती, देवरूप झाली होती. त्यामुळं ती तिच्या आनंदात निमग्न. पण राजाला वाटलं कदाचित ही माझ्यावर नाराज आहे म्हणूनच बोलत नाही. म्हणे राजचक्र चुडामणी, कौशल्याजवळ ये स्वय बैसुनी. स्नेह तिसर हृदय धरून समाधान करीत असे. राजा तिच्या जवळ बसला आणि तिला स्नेहाने हृदयाला धरून समाधान तिचं करू लागला. तरी ते न उघडी नयन, तरी ती डोळे उघडत नव्हती. नाही शरीराचे भान, तिला शरीराचं भानही राहिलं नव्हतं. मी स्त्री पुरुष स्मरण गेली विसरून कौशल्या. स्त्री पुरुष हे सगळं भान ती विसरून गेली होती. अलंकार कैचे एक सुवर्ण, तरंग लटक्या उघे जीवन. तैसे विश्व नाही एक रघुनंदन, आनंद गण विसरला. अलंकार काय हो? सुवर्णाचेच बांधतात. तरंग काय? पाण्याचेच बांधतात. तशा पद्धतीने विश्व देवापासूनच बनलेलं आहे. आनंद घन विस्तारला, हे सगळं विश्व देव स्वतः आपल्या रूपाने प्रगट झालेला आहे. ऐशी कौशल्याची स्थिती झाली. राजा म्हणे हे जडपली. अशा पद्धतीने कौशल्याची स्थिती पाहिली. अरे तिला जवळ घेऊन बसलो, तिला मिठी मारलं तरी सुद्धा ती डोळे उघडायला तयार नाही, बोलायला तयार नाही. रुसली म्हणावं का तेही कळायला तयार नाही. अशा पद्धतीची परिस्थिती पाहून राजा दशरथ मनामध्ये थोडा संशय त्याच्या येऊ लागले. राजा म्हणे हे जडपली. राजा म्हटला कदाचित हिला भूतबाधा तर झाली असेल, की ही महद्भूते पूर्ण घेरली. काही मोठ्या भूताने घेरली कोणास ठाऊक. ओळखी मोडली याची, हिची ओळख सुद्धा आपली नाहीशी झाली. राजा म्हणे देव ऋषी सिद्ध, हे दिला आशीर्वाद की पोटा येईल ब्रह्मानंद, आदिपुरुष श्रीराम. राजा म्हटला देवऋषीने तर असं सांगितलं होतं की हिच्या पोटी आदिपुरुष श्रीराम जन्माला येईल. श्रीराम एवढं शब्द ऐकलं. ऐकता रामनाम स्मरण, कौशल्याने उघडले नयन. एवढं ऐकल्याबरोबर कौशल्याने डोळे उघडले. तो जगतभास संपूर्ण रघुनंदन रूप दिसे. तेव्हा तुला सगळीकडे, अख्खा जगतभास सगळीकडे देव दिसू लागला. त्यालाच भक्त म्हणावं ज्याला सगळीकडे देव दिसतो. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे, पापनासे दर्शने. सगळं जग देवरूप दिसलं पाहिजे, सगळं जग हे ब्रह्मरूप दिसलं पाहिजे. ते गवळणीची जशी अवस्था यथा ब्रज गोपिका नाम, कहा पगडालू देखे आनेरा, देखा तो सब वही ने घेरा, असं आहे ना. तर रघुनंदन स्वरूप दिसे. राजा म्हणे हो नितंबिनी, कुरुंग नेत्रे गजगामिनी. राजानी कौशल्याची हनवटी पकडली. म्हटलं हे नितंबिनी, हे कुरुंग नेत्रे, हे गजगामिनी, काय जे आवडे असेल म्हणी, डोहाळे पूर्वीन सर्व ते. सांग तुझे काही इच्छा आहे, मी तुझे सगळे डोहाळे पूर्ण करील. ब्रह्मटाची बोले वचन, तो कौशल्या बोले गरजोन. मी जगदात्मा रघुनंदन कैच्या ज्ञान मजपाशी. राजा म्हटलं ना तुझ्याजवळ काय भ्रम असेल तो टाकून दे, अज्ञान असेल ते टाकून दे. अज्ञान शब्द ऐकलं की कौशल्या म्हणले माझ्याकडे कुठला अज्ञान, मी साक्षात ज्ञान स्वरूप आहे. मी जगदात्मा रघुनंदन कैच्या अज्ञान मजपाशी. स्थूल लिंग आणि कारण,
त्याहूनही माझे रूप भिन्न, स्थूल लिंग कारण, स्थूल सूक्ष्म कारण या तिन्ही पेक्षा माझं रूप भिन्न आहे. महाकारण हे निरसून आत्माराम वेगळा मी, महाकारणापेक्षाही मी वेगळा आहे. आत्मराम आहे मी. द्वैताद्वैत महाद्वैत द्वैत अद्वैत त्याही पेक्षा महाद्वैत म्हणजे जीव शिव जगत या सर्व सर्व एकच आहे अशा पद्धतीची जी अवस्था महाद्वैत. याहून वेगळा मी अतीत सच्चिदानंद शब्द जे खुंटून राहिला, याही पेक्षा मी वेगळा आहे. सच्चिदानंद शब्द जिथे खुंटतो तशा पद्धतीचे मी आहे. जीव शिव दोन पक्ष ध्याता ध्यान लय लक्ष या वेगळा मी सर्व साक्ष अचिंत्य लक्ष सदामा. जीव शिव दोन्ही पक्ष ध्याता ध्यान लक्ष याही पेक्षा मी वेगळं आहे. अचिंत्य अलक्ष सदामा, मी अचिंतनीय आहे, अलक्षणीय आहे. राजा म्हणे कौशल्य मी कोण आहे मज ओळख. राजाला वाटलं काही बोलायला लागले. म्हणलं कौशल्या, अरे मी कोण आहे एकदा ओळख तरी मला. मी कोण आहे मज ओळख. डोहाळे पुसावया महासुखे तुझं जवळ बैसलो. अगं तुला डोहाळे विचार नाही करता तुझ्या जवळ बसलो. नेरी म्हणे ज्ञाताने ज्ञान हे सर्व गेले आठवण. नाही स्त्री पुरुष न पुसक, नाही स्त्री पुरुष न पुसक पण मी तू पण येथे कैचे. अरे तू मी हा भावच कुठं राहिला. ज्ञाता न्याय सगळं निरसून गेलं, आटून गेलं. स्त्री पुरुष नपुसक हा भेदही नाहीसा झाला. मी तू पण येथे कैचे, तिथं मी तू हे सगळे शब्द निवारून गेले. नृप म्हणे महत्भूते घेरली ओळखी सर्व मोडली. राजा म्हणू लागला अरे 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 ही मोठ्या भूतानी झपाटलेली दिसते, त्यांनी सगळी ओळख विसरून गेली. मग पुसे गोष्ट मागली धाकुटपणाची ते. मग धाकुटपण म्हणजे लहानपणाची तिला एक गोष्ट विचारली. राजा म्हणे शशांक वदने. राजा म्हणू लागला हे चंद्रमुखे. शशांक वदने म्हणजे शशांक म्हणजे चंद्र, वदने म्हणजे तोंडाची, चंद्रासारख्या तोंडाची चंद्रमुखी. गुण सरिते पद्मनयने गुणाने परिपूर्ण असली, पद्मनयने कमळासारखे डोळे असली. वराड बुडवून तुझं रावणे नेले होते आठवते की. सगळ्या वराडाला बुडून राजा तुला घेऊन गेला होता आठवतंय का तुला, आठवतंय असं म्हणू लागलं. कोण? दशरथ राजा. राजा म्हणे शशांक वदने गुण सरते पद्मनयने वराड बुडवणे तुझं रावणे नेले होते आठवते की. शत्रूचे नाम एकता करणी हाक फोडिली भुजा पिटवणी. मने धनुष्यबाण द्या आणूनी टाकीन छेदोनी दाई शिरे. शत्रूचं नाव ऐकल्याबरोबर हाक फोडली मोठ्याने आणि आपले दोन्ही हात तिन्ही जमिनीवर आपटले. भुजा पिटवणी मने धनुष्यबाण द्या आणूनी किंवा भुजा पेटून. मने धनुष्यबाण आणून देई टाकीन छेदोनी दाई शिरे. मला धनुष्य आणून दे त्याच्या 10च्या 10 मस्तक मी छेदून टाकते असं कौशल्या बोलू लागली. ताटिका मारून आधी ऋषी याग पाविन सिद्धी. ताटिकेचा वध करील, ऋषीचा यज्ञ पूर्ण करील. महाराक्षस वधून युद्धी गादीत नाही तोषवीन. मोठ्या मोठ्या राक्षसाचा वध करून गादीचा पुत्र गादी सुत असलेला कोण? विश्वामित्र. त्या विश्वामित्राला मी आनंदित करील. गादीत नाही म्हणजे विश्वामित्र. शिवचाप परम प्रचंड. शिवाचा जो धनुष्य आहे तो अतिशय मोठा प्रचंड धनुष्य मोडून करीन दुखंड. तो मोडील, त्याचे 2 भाग करील. माझी ज्ञानशक्ती जी अखंड पणे जिंकोने आणते. आणि माझी जी ज्ञानशक्ती आहे सीतेला इथं ज्ञानशक्ती म्हटलेलं आहे. ती ज्ञानशक्ती मी काय करीन? जिंकून आणील. जेने निक्षत्रिय केली आवनी पूर्ण त्याचा गर्व हरिण न लागता क्षण. ज्याने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, आवनी म्हणजे पृथ्वी, असा परशुराम त्याचा मी गर्व हनन करील. मी एक पत्नी रघुनंदन पितृवचन पालक. मी एक पत्नीचा राहील आणि पितृवचन पालक राहील. मी सेवीन घोर विपिन. बापाच्या आज्ञेवरून मी घोर जंगलाचा स्वीकार करील. परिवारेशी त्रिशरा खर दूषण क्षण मात्र टाके नवदोन. परिवारासहित त्रिशरा खर दूषण क्षणार्धात त्यांचा नाश करील. अग्नी तृण जाळी जेवी ज्या पद्धतीने अग्नी असते, अग्नी जसे गवताला जाळून टाकते तसं मी या सगळ्याला जाळून टाकेल. रिसा वानरा हाती लंका घाली न पालती. रिसा शब्दाचा अर्थ होता अस्वल. तुका म्हणे तैशा दिसतील नारी कैशा रिसाची आपरी. तिथं रिसा शब्द येईल बघा. रिसा शब्दाचा अर्थ अस्वल. रिसा म्हणजे अस्वल आणि वानरा हाती, वानराच्या हातून आणि अस्वलाच्या हातून लंका घाली न पालती. लंका पालती घालील. माझा वज्र देही मारुती परम पुरुषार्थी महावीर. माझा जो मारुती आहे तो वज्र देहाचा आहे, परम पुरुषार्थी आहे, मोठा योद्धा आहे. शने जाळी राक्षस नगर. तो क्षणात लंका नगरी जाळून टाकील. शत्रूची शिरे छेदीन अपार. भरपूर शत्रूंची शिर तो छेदून टाकील. पाशानी पालानोनी समुद्र
लंकापुर घेणे मी. पाषाणाचा समुद्रावरती काय करेन मी, पूल तयार करेन. तो पुलावरनं पालानोनी, पुलावरून चालत जाऊन समुद्र लंकापुरी घेणे मी. तो समुद्रावरनं पाषाणाचं पालानोन बांधून, म्हणजे पाषाणाचा पूल बांधून त्याच्यावरनं पलीकडे जाऊन लंका नगरी मी घेईल. कौशल्य हाक फोडी दारून लंकेपुढे माजवील रण. कौशल्या परत जोरजोरात हाका देऊ लागली, मी लंकेच्या पुढे रण माजवील, युद्ध माजवील. महाडिसाळ कुंभकर्ण, महाडिसाळ म्हणजे आगरबम बगरबम, कुंभकर्ण टाकीन छेदून क्षणार्धे, त्याला एका क्षणात छेदून टाकील. सहपरिवार हे दोन्ही दशशीर बंदीचे सोडविन सुरवर. सहपरिवार सहित असलेला तो दशशीर 10 डोक्याचा रावण वधून त्याला संपून बंदीचे सुरवर सोडवीन. त्याच्या इथे बंदीशाळेत असले जे देवता आहेत त्यांना सोडील, त्यांना मुक्त करील. माझा बिभीषण प्रियकर छत्र धरवीन तयावरी. माझा तिथे प्रिय बिभीषण आहे, त्या बिभीषणच्या डोक्यावर छत्र धरल. स्वपदी स्थापून निज भक्त मी अयोध्येशी येईन रघुनाथ. त्याला स्वपदावरती स्थापून मी अयोध्येला परत येईल. आधी व्याधी जरा मृत्यू या विरहित कर्ण प्रजा. आणि आधी व्याधी जरा मृत्यू या सगळ्यापेक्षा वेगळी पृथ्वी करील. म्हणजे माझ्या नगरीत कोणी म्हातारा होणार नाही, माझ्या नगरीत कोणी आदिदैविक दुःखाने गांजला जाणार नाही, माझ्या नगरीत कोणी जरा म्हणजे म्हातारा होणार नाही, व्याधीग्रस्त होणार नाही, रोगी होणार नाही, मृत्यू कोणाचा होणार नाही. या विरहित करीन प्रजा. खरंच तसं केलं आणि देव सगळे नगरी आपल्या लोकाला प्रभूनी, साख्यात लोकाला प्रभू घेऊन गेले होते. स्त्री पुरुष न पुसक भेद या वेगळा मी ब्रह्मानंद. माया चक्र चालक शुद्ध निष्कलंका भेद पै. मी प्रलयासी शासन करता आधी मायाचा निज भरता. करता हरता पालिता मज परता नसची. मी आज अजित सर्वेश्वर मीच नटलो चराचर. दरोनी नाना अवतार मी मज माझी सामावे. ऐसे एकता दशरथ म्हणे भूते घेरली यथार्थ. फाटा फुटला असे बहुत बडबडत भलतेची. ज्या वेळेला कौशल्य असं बोलू लागली, दशरथ राजाला वाटलं हिला मोठ्या भूताने झडपलं. पूर्वी भूत लागायचे, बरोबर आहे ना, हिला भूताने झपटलं असं असायचं ना काहीतरी, असं झपटलं असं वाटायला लागलं. मग त्यावेळेला काय करायचं, केलं जायचं, अंगात असं येऊ लागलं, भूताने झपटलं की माणूस बरळू लागतो. जर एखादा हिंदूचा मनुष्य राहिला आणि त्याला जर एखाद्या मुसलमानाच्या भूताने झपटलं तर ते हिंदी बोलू लागतो. तुमको क्या लगा, मैं तुमको ऐसा नहीं छोडने वाला. ते मराठी, याला दर पहिले 3 डझन नापास झाले. त्याला मुसलमानाच्या एखाद्या भूताने झपटलं तर ते हिंदीत बोलतो बघा. मग तसं हिला कोणतरी झपटले म्हणूनच ही अशी बोलायला लागली. बहुत बडबडत भलत्याची. पंचाक्षरी आणा पाचारून. पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक बोलून आणा. पाचारणं म्हणजे बोलून आणणं. महाराज सद्गुरु ज्ञानगण, जो ज्ञान स्वरूप आहे असा महाराज सद्गुरु, तो सरिसी ज्योद्भवनंदन सरस्वतीचा पुत्र बोलावून आणावेगी. कोण? जेने दरबावरी धरली आवनी. ज्यांनी सगळी पृथ्वी, आवनी म्हणजे पृथ्वी, दरबावर गवताच्या एका काडीवर उभी केली होती. कमंडलू ठेविला सूर्यासनी. ज्यांनी कमंडलू सूर्यासनावर ठेवला होता, म्हणजे सूर्याला राजीनामा देऊन टाकला आणि तिथं कमंडलू ठेवला होता. नाही कळली का कथा? ऐका. वसिष्ठ जे रामाचे गुरु आहेत, प्रभू श्रीरामाचे जे गुरु आहेत, दशरथ राजाचे जे गुरु आहेत, त्या वसिष्ठांचा अधिकार किती? एकदा काय झालं, शेषनाग, त्याच्या मनात असा अहंकार निर्माण झाला की या सगळ्या पृथ्वीचा भार मीच सहन करतो. शेषनाग म्हटला एक दिवस, अर्ज पाठवला, अर्ज विष्णू भगवंताला, मला 4-5 दिवस पाहुण्याच्या मुलीच्या लग्नाला जायचंय, मला सुट्टी देण्यात यावी. त्याला वाटलं आपण बाजूला गेलो म्हणजे पृथ्वीचा भार कोण सहन करेल, मग देवाला आपली किंमत कळेल. देव म्हणले ठीक आहे, हा अर्ज तुम्हाला दिला, पण असाच एक अर्ज आता तू वसिष्ठ महाराजाला पाठव, माझी जरा तब्येत बरी नाही. वसिष्ठ गुरुदेवाला पाठवला. वसिष्ठ गुरुदेव म्हटले रजा पाहिजे का तुम्हाला, चालल्या जा. म्हणे पण तुम्ही असं चालल्या जा म्हणता पृथ्वीचा भार कोण सहन करेल. त्यांनी अशी गवताची काडी उचलली, ही सहन केला. एवढा भार गवताची काडी सहन केली, तुला काय करतं म्हटलं, तुझा ये गुलाबजामुन खाऊ. गवताची काडी ठेवली, अख्ख्या गवताच्या काडीने अख्ख्या पृथ्वीचा भार सहन केला. एवढी वसिष्ठाची ताकद. त्याच्यात तेच आलं ना, दर्भावरी धरिली आवनी. आवनी म्हणजे पृथ्वी, दर्भ म्हणजे गवताची काडी. दुसरी कथा,
कमंडलू ठेविला सूर्यासनी. इथे कमंडलूची कथा आली. एकदा सूर्याला असाच अहंकार झाला, सगळ्या जगाला म्हटलं मीच प्रकाश देतो. मग काय केलं पाहिजे? सूर्य म्हटला आपण राजीनामा घेतला पाहिजे. त्याला वाटलं माझ्या इतका प्रकाश हॉलिजनचाही पडत नाही, रिंग लाईटचाही पडत नाही, एवढा प्रकाश फक्त मीच देऊ शकतो, माझ्यासारखा प्रकाशवान दुसरा कोणी. त्याने देवाकडे अर्ज केला. देव म्हटले मला सांगू नका, तब्येत बरी नाही, वसिष्ठाला सांगा. गुरुदेव वसिष्ठांना सांगितलं. वसिष्ठ गुरुदेव मला राजीनामा पाहिजे, 4-5 दिवस मला थोडं बाहेर जायचंय. ठीक आहे घे सुट्टी. हा म्हणजे सुट्टी घ्या, पण मग प्रकाश कोण देईल? माझ्यासारखा प्रकाश कोण देते का? आता इथं कमंडलू सांगितलं. तर त्याच वेळेला वसिष्ठ गुरुदेवांनी ती काय लगेचच लंगोटी काढली, त्याला छाटी म्हणतात. लंगोटी काढली अशी वर फेकली. पाहता काय त्या लंगोटीचा असा प्रकाश पडला. एकाची छाती पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. ज्ञानेश्वर तू आली. इथं कमंडलू सांगितला. तिथे असा कमंडलू ठेवला आणि कमंडलूने सूर्याची जागा घेतली. सूर्याला म्हटलं जा 4-5 दिवस फिरून. मग सूर्याचा सुद्धा अहंकार गेला. तो म्हटला ठीक आहे, मी माझ्या जागेवर. सूर्य परत आपापल्या जागेवर आला. इंद्र सभेशी नेला वासरमणी. इंद्राच्या सभेत ज्यांनी वासरमणी नेला, सूर्य नेऊ केला. अशी अद्भुत करणे जायची. असा अद्भुत करणेचा वसिष्ठ, त्याला बोलवा. तो वसिष्ठाला कुणी जाऊन निरोप सांगितला. मग वसिष्ठ आला धावून. राजा दृढ धरी चरण. वसिष्ठ धावूनच आले. राजाने दृढ त्याचे चरण पकडले. म्हणे कौशल्य सारखे निदान भूते संपूर्ण ग्रासिले. आणि विचारलं का हो काय झालं? काही नाही, कौशल्याला एका भूताने झपाटलं. म्या याग केला सायासी, की पुत्र होईल कौशल्याशी. तो मध्ये ते विवशी उठले ऋषी काय करू. मी यज्ञ केला होता कौशल्याला पुत्र होण्याकरता, पण मध्येच आता हे विवशी म्हणजे भूत उठलं, त्याला मी काय करावं? पिशाची उठली, त्याला मी काय करू ऋषी सांगा. मग म्हणे ब्रह्मसूत, हिच्या पोटा येईल रघुनाथ, 30 गोष्टी विपरीत कालच रे हे घडेना. तू काळजी करू नको, तिला काय भूत लागणार नाही का? अरे तिच्या पोटी रघुनाथाचा जन्म होणार आहे. तिच्या पोटी कोणाचा जन्म होणार आहे? रघुनाथाचा जन्म होणार आहे. भूत तिला बाधा करूच शकत नाही. कालच रे, तिन्ही कालात तिला बाधा करू शकत नाही. अंधकुपी पडेल तरणी कदाचित सूर्य अंधकुपात पडेल काय? सूर्याला दिसलं नाही म्हणून तो दिसलं नाही म्हणून असा विहिरीत पडेल काय? नाही पडणार. कोरांना मागेल चिंतामणी. चिंतामणी काय कोरांना मागेल? सुधारस गेला कडवटून. सुधारस अमृत कधी कडू होईल? हे कालच रे घडे नाही, हे तिन्ही कालात घडणार नाही. शुद्याने पिटेला क्षीरसागर. क्षीरसागरलाच भूक लागली, असं कधी होईल का? हे कालच राहत होणार नाही. सुरतरुस येईल दारिद्र्य. कल्पद्रूच्या झाडाला दारिद्र्य येईल का कधी? हे कालच रे होणार नाही. तीव्र तपेल रोहिणीवर. चंद्र कधी फार तापेल का? हे कालच रे होणार नाही. अंधत्व आले अग्निशी. अग्नीला कधी अंधत्व येईल का? हे कालच रे होणार नाही. ताम्र नाणे मागे कनकाद्री. कनकाद्री म्हणजे सोन्याचा पर्वत, कनक म्हणजे सोनं. प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा. जय देव जय देव जय ज्ञानदेव. ज्ञानोबराची आरती आहे. तिथं प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा म्हणलेलं आहे. कनक म्हणजे सुवर्ण. असा सुवर्णाचा पर्वत मला ताम्र नाणे द्या असं मागेल का? तांब्याचं नाणं द्या एखादं असं म्हणेल का? नाही म्हणणार. आणि तेच नांदेल श्रोत्रिय मंदिरी. आणि तेच श्रोत्रियाच्या मंदिरात नांदेल का? हे कालच रे घडेना. असो वसिष्ठ कौशल्य जवळी येऊनी विलो किती वेळी, तव ती श्रीरामरूप झाली अंतर्बाह्य समोर. असू द्यात. अशा वेळेला वसिष्ठ गुरुदेव जवळ आले कौशल्याच्या. कौशल्याला पाहिलं. पाहिल्याबरोबर लक्षात आलं की पूर्ण राममय झालेली. न दिसे स्त्रियेची आकृती, धनुष्यबाण घेऊन या हाती, आकर्ण नयन विराजती, देखे मूर्ती जगद्वंद्य. मग त्यांना त्याच्यात कौशल्य दिसलीच नाही. त्यांना त्या कौशल्यामध्ये कोण दिसला? हातात धनुष्य घेतलेला प्रभू रामचंद्र दिसला. मूर्ती पाहता आनंद घन, सद्गत झाला ब्रह्मनंदन. अशी मूर्ती पाहिली आणि ब्रह्माचा नंदन ब्रह्मपुत्र असलेले वसिष्ठ सद्गदित झाले. अष्टभावे दाटला पूर्ण. अष्टभाव अंगावरती निर्माण झाले. अंगावर रोमांच येऊ लागले. कंठात प्रेम दाटलं, नयनात निर्लोटलं. कंठी प्रेम दाटे, नयनी लोटे. बरोबर की नाही? हृदयी प्रगटे रामरूप. म्हणजे डोळ्यांनी पाहिलं ते रामरूप मनात येऊ लागलं. अष्टभावे दाटला पूर्ण. गेला विसरून हे देवभाव. वसिष्ठ गुरुदेव सुद्धा देवभाव विसरून गेले. वसिष्ठ कौशल्या त्या अवसरी, मुराली ब्रह्मानंदा सागरी. दशरथ प्रमांतरी घाबरा झाला नेरुनिया. आता मात्र कौशल्यासारखीच वसिष्ठांची अवस्था झालेली पाहून दशरथ राजा अधिकच घाबरला. का? त्याला भूत लागलं बायकोला म्हणून मांत्रिक बोलावला. पण मांत्रिकालाही भूक लागलं, भूत लागलं काय कोणाच ठाऊक. म्हणजे हे भूत किती जबर आहे.
कौशल्याला तर लागलं, पण तो मांत्रिकाला त्या मांत्रिकाला लागलं. भूत जबर मोठे ग बाई भूत, असं जबर भूत आहे असं वाटलं. वसिष्ठ सारखा महामुनी भूत्य झडपिला एक क्षणी. अरे अरे अरे, वसिष्ठासारखा महान ऋषी या भूताने झडपला. हे भूत काही सामान्य नाही. या भूताची करता झाडणी कोणी त्रिभुवनी दिसेना. आता या भूताची झाडणी करणाऱ्या तिन्ही लोकात मला कोणी दिसेना. मी हतभाग्य संपूर्ण मज कैचे पुत्र संत. अरे अरे अरे, मी गतभाग्याचा आहे, हतभाग्याचा आहे, मी करंटा कपाळाचा आहे, पालथ्या पायाचा आहे. मला काही पुत्रप्राप्ती होणार नाही. कौशल्या ही गेली झडपून ब्रह्मानंदे मूर्छित. कौशल्या झडपून गेली, ब्रह्मानंदाने ती मूर्छा आली तिला. निरपराध वदिला श्रावण, त्याने हे दुःख देतो दारुण. मी निरअपराधी श्रावण मारला ना, त्याच जे दुःख आहे. ऐसा तो महाराजा जनंदन जळाला पूर्ण अंतरी. असा तो राजा दशरथ अंतकरणात पूर्ण जळाला. तो स्वानंद लहरी जिरवून वशिष्ठ उघडलेने त्यावेळेला स्वानंदाचा लहरी जिरवून संपवून थांबवून वशिष्ठांनी डोळे उघडले. राजा धावून धरी चरण आनंद न माये अंतरी. राजा धावत आला आणि चरण पकडले. कोणाचे? वशिष्ठ गुरुदेवाची. रायासी कैसी परी झाली. रायाला त्यावेळेला कशी अवस्था झाली बघा, की पुरी बुडता नौका आली. पुरात एक जण बुडता बुडताच नेमका आता बुडणारच, तेवढ्याच त्याला नौका भेटली. नौका म्हणजे होडी भेटली. मग आता तो बुडेल का? तसं आता राजा म्हटलं मी मरणारच होतो, पण बरं झालं तुम्ही डोळे उघडले. अंधकुपी पडता तत्काळी हस्त सूर्य दिसला. एक जण अंधा विहिरीत पडणारच होता, पण तेवढ्या सूर्यानेच त्याला हात दिला. आता तो पडेल का? नाही पडणार. सर्पे डंकिता गरुड धावे. सापाने नेटकाच दंश केला, पण तेवढ्याच गरुड आला. मग सांगा बरं, आता त्या विषयाचा प्रभाव होईल का? नाही होणार. गजे कोंडिता केसरी पावे. गजे कोंडिता हत्तीने नेमकंच मनुष्याला असं घेरा घातला आणि तेवढ्याच वेळेला तिथं सिंहाने डरकाळी फोडली. मग आता तो मनुष्याला घेरा घालील का? पळून जाईल. की शुदिता पुढे हेलावे क्षीरसागर येऊन या. भुकेल्याच्या पुढं ज्या पद्धतीने शुदिता पुढे, शुदिता म्हणजे भुकेलेला, त्याच्या पुढे क्षीरसागर येऊन असं हेलावू लागला. की वनव्यात दळता वरुषे घन. नेमकं आग लागणार आणि तेवढ्यात पाऊस पडला. की हुडहुडी भरता धडके कृशान. नेमकी एकाला थंडी वाजली, लगेच थंडी वाजायला लागली, दातावर दात कर 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 वाजायला लागले आणि तेवढ्यामध्येच एका ठिकाणी त्याला आग दिसली. कृशान धडकू लागला. कृशान म्हणजे आग. की दारिद्र्य पीडिता लक्ष्मी आपण घरी येऊन बसली. एखाद्या घरी नेमकी दारिद्र्य आली आणि तेवढ्याच वेळेला लक्ष्मी त्याच्या घरी आली. ऐसा आनंदाला राजा. जसा दारिद्र्याच्या वेळेला लक्ष्मी आल्यानंतर, थंडीच्या वेळेला उष्णता मिळाल्यानंतर, उष्णतेच्या वेळेला सावली मिळाल्यानंतर, बुडत्याला काठीचा आधार मिळाल्यानंतर, नौकेचा आधार मिळाल्यानंतर जसा आनंद होतो, तसं वसिष्ठांनी डोळे उघडल्यानंतर राजा दशरथाला आनंद झाला. ऐसा आनंदाला राजा दशरथ म्हणे सद्गुरु स्वामी तू समर्थ. मदन वलव हे वाटत तुझंही भूत्य झडपिले. म्हणले गुरुदेव, मला तर एक नवलच वाटायला लागलं, तुम्हालाही भूताने झडपलं. आम्ही अत्यंत भाग्यहीन कैचे देखो पुत्र संतान. मग हास्यमुख ब्रह्मानंदन काय गरजूने बोलत राजा म्हणू लागला, आम्ही अत्यंत भाग्यहीन आहे, भाग्याचे करंटे आम्ही. आम्ही कैचे देखो पुत्र संतान, आम्ही कशाचं मूलबाळ पाहतो. मग या बोलण्यावरती ब्रह्मानंदन हास्यमुख ब्रह्मानंदन वसिष्ठ हसू लागले आणि काय बोलले ऐका. जे निलगी हृदय रत्न, जे कमलोद्भवाचे देवतार्चन, सनकाधिक करून यत्न, हृदय संबळित वाहती पै, तो वैकुंठपुर विलासी आला कौशल्याच्या गर्भासी. मारुनी सकल दुष्टासी देव सोडील बंदीचे. जे जे कौशल्या बोलले सत्य, तितके होईल यथार्थ. तुझ होतील चार सूत, सत्यवचन राजेंद्रा. शंखचक्र शेष नारायण, चतुर्विधा रूपे प्रगटेल जगजीवन. ज्याची कथा एकता पापीजन उद्धरून तरतील. माध्यान्ह येईल चंद्रकिरण, पुष्य नक्षत्र साधून अवतरलं रघुनंदन. पूर्ण ब्रह्म जगत गुरु. वसिष्ठांनी सांगितलं, आता तू काळजी करू नको. तू म्हणला ना पुत्र संतान नाही, 4 पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल. कौशल्या जे जे बोलली ते सगळं खरं होईल. कुठल्याही पद्धतीची काळजी करू नको. पुष्य नक्षत्र पाहून माध्यान्हाच्या वेळेला चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी तुझ्या पोटी साक्षात शंखचक्र गदा हातामध्ये धारण केलेला परमेश्वर क्षीरसागरवासी विष्णू प्रगट होणार आहे. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. प्रभू रामचंद्राच्या अथंग दयेने करुणेने श्रीधर स्वामींनी लिहिलेला रामविजय ग्रंथ, या ग्रंथाच्या 4th अध्यायावरती आजच्या पाठात निरूपण झालेलं आहे. असंच निरूपण पुढेही देवाने कृपा केली तर होत राहील. यानंतर
इतरही काही ग्रंथाचं अवलोकन आपल्याला करायचं आहे. तशा पद्धतीने प्रभूने आयुष्य दिलं तर त्या आयुष्यात आपण देवाचं चिंतन करू, ग्रंथाचं चिंतन करू. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ या अभंग रचनेप्रमाणे आपला काळ हा चिंतनात जावा, कारण चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी हा भाव अंतकरणात ठेवून रामविजय ग्रंथ क्रमशः सांगत आहे. ऐकणाऱ्याने हा ग्रंथ नित्य 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 ऐकत जा. पुढेही व्हिडिओ आवडल्यास पाठवत जा. काही सूचना असतील कमेंट करा आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला नित्य नित्य मिळण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.